कोकण त्याच्या रिलेटेड आपण जर का काही देतोय तर ते नाव असणं गरजेचंच आहे आणि त्यामुळे ते नाव तसं मी कोकण कट्टा नाव दिलं माझ्या हॉटेल. कोणतीही मॅनेजमेंटची डिग्री माझ्याकडे नव्हती, पण एक असा हट्ट तो मात्र मनामध्ये होता. तुम्हाला कोणता पदार्थ तुम्हाला बनवायला फार मज्जा येते किंवा फार आवडतं? मोदक माझा खूप आवडीचा. सगळ्यांना सांगते मी, विकते कोकण कट्टाचा मोदक. तर मला अनेक जण येऊन विचारतात ना, जेव्हा मी काउंटरवर असते, मॅडम तुमचं गाव कोणतं? तर मग मी सांगते ना गुहागर, की अच्छा कोकणातले नाही, म्हणजे त्यांना सिंधुदुर्ग हा कोकण वाटतो. आम्ही गुहागर म्हटलं की ते कोकण नाही असं समजतात. तसं काही नाही आहे, ते बायकांच्या कुटाळ्या करतात असं म्हणतात ना, पण माझ्याकडे तसं काही प्रकार नाही आहे. माझ्या सासूबाई तर मला म्हणायच्या की तू करतेस ना स्वरूपा, कर बघ तुझं छान होणार आहे. असं आता ते नाही आहेत, पण म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे. इतका मोठा व्यवसाय किंवा इतकं मोठं हॉटेल उभं करताना भांडवल खूप महत्त्वाचं आहे. कोणी सगळ्यात जास्त मदत केली किंवा कुठून सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बॅकअप होता? नवऱ्याचाच. त्यांनी सगळ्या परीने मला सपोर्टच केला आजपर्यंत आणि कधीच त्यांनी मला असं म्हटलं नाही आहे की मी तुझ्यासाठी एवढा पैसा खर्च केला आणि माझा एवढा लॉस झाला आहे. स्ट्रॉंग सपोर्ट त्यांचा होता प्रत्येक गोष्टीसाठी आणि मीही मग ते करत गेले असं झालं. त्याच्यानंतर जेव्हा कोकण कट्टा चालू करायचं मनात आलं ना, तेव्हा मी म्हटलं अरे आपल्या आईने तर आपल्याला एवढं शिकवलेलं आहे, सगळं आपल्याला येतं आहे, तर आपण चांगल्या प्रकारे करू शकतोच. पण जेव्हा ते सत्यात आलं, कृती करायला सुरुवात केली, तेव्हा अडचणी फार आल्या. कारण जेव्हा मी सुरू करणार रेस्टॉरंट तर 4-5 जणांना हायर केलेलं. मला अजिबात असं वाटलंच नाही की आपण हे जेव्हा चालू करू आणि ही लोक आपल्यावर नसतील. ज्या दिवशी ओपनिंग करणार आम्ही, त्याच्या आदल्या दिवशी मी त्यांना कॉल करते, तर कॉल रिसीव्ह करत नाही आहे आणि नंतर 5-6 दिवस रेस्टॉरंट बंदच ठेवतो. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बीइंग वुमन या आपल्या शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा फक्त पॉडकास्ट नाही आहे, तर संवाद आहे व्यवसाय करणाऱ्या त्या प्रत्येक जिद्दी मनाचा. ती हरत नाही, कारण ती उठते, लढते, शिकते आणि स्वतःचा नवीन मार्ग तयार करते, कारण तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद. आणि हीच आहे बीइंग वुमनची खरी ओळख. बीइंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. बीइंग वुमनच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे. आता त्यांचं इंट्रोडक्शन मी जरा वेगळ्या पद्धतीने देते, कारण का त्या जेव्हाही मला भेटतात त्यांच्या चेहऱ्यावर एक ब्रॉड स्माईल असतं आणि ते कसं टिकवून ठेवतात हाच आजचा पॉडकास्ट असणार आहे असं मला वाटतं. कारण का प्रत्येक वेळी मी जेव्हा त्यांना भेटते त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात स्ट्रेस नसतं. पण अस्सल चवीचा कोकण कट्टा हे हॉटेल जेव्हा त्यांनी उभं केलं, त्याच्या मागे किती मोठा स्ट्रेस होता, किती जणांनी पाठ फिरवली, किती जणांनी मदतीचा हात पुढे केला. कोणतीही मॅनेजमेंटची डिग्री नसताना मुंबईसारख्या धावत्या शहरात अस्सल चवीचा कोकण कट्टा कसं उभं राहिलं, हेच सगळं म्हणजेच आजचा हा संवाद. चला तर स्वागत करूया अस्सल चवीचा कोकण कट्टाची संस्थापक आणि एक यशस्वी उद्योजिका प्रियंका गांधी मॅम यांचं. नमस्कार. कशा आहात? एकदम मजेत. म्हणजे ही स्माईल बघून तुम्हाला हा खरंच प्रश्न पडला असेल, हे कसं टिकवून ठेवता? कारण का एक हॉटेल चालवणं आणि दोन शाखा आहेत, 2 शाखा चालवणं आणि तरीही इतकं प्रसन्न राहणं. आणि मला म्हणजे अगदीच माहिती, आता इतके पॉडकास्ट केले की खूप स्ट्रेस असतं, हे कसं मॅनेज करता? स्ट्रेस तर असतोच, कारण एक उद्योग करायचा किंवा व्यवसाय ना आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी हे सगळं आत्मसात करणं किंवा अंगी असणं फार गरजेचं आहे. कारण आपण आपल्या आवडीसाठी करतोय ना ते, तर इतरांना आनंद देण्यासाठी करतोय, मग आपण आनंदी असायलाच पाहिजे ना. अगदीच. त्यामुळे मी नेहमी अशीच असते. पण अस्सल चवीचा कोकण कट्टा हे इतकं यशस्वीरित्या सुरू आहे, याचा एक वन ऑफ द पार्ट आम्ही सगळेच रिपोर्टर आहोत.
पण आता हे जेव्हा सुरू करतोय किती मेहनत घ्यावी लागते, कारण का शून्यापासून उभं केलंयस अख्खं विश्व. काय सांगाल त्या संपूर्ण प्रवासाबद्दल? तसं सांगायचं गेलं तर खूप आहे. सगळंच ऐकायचं. ह्या तुझ्या प्रश्नामुळे माझ्यासमोर पूर्ण पहिल्यापासूनचा सगळा प्रवास उभा राहिला. आणि आता कुठून सुरुवात करू, कसं तुला सांगू. पण खरंच सांगते की खूपच मेहनत घ्यावी लागली. कारण जसं तू म्हणालीस आता की कोणतीही मॅनेजमेंटची डिग्री माझ्याकडे नव्हती, पण एक असा हट्ट, आपण चांगल्या गोष्टीसाठी जो हट्ट धरतो ना, तो मात्र मनामध्ये होता. आणि त्याला साथ घरच्यांची म्हणजे नवऱ्याची होती. माझी आवड जी आहे ती मी त्यांच्याकडे व्यक्त केली की मला असं हे हॉटेल व्यवसाय चालू करायचं आहे, तर करू का. हा पहिला प्रश्न ना, आपण घरात असतो त्यामुळे आपल्याला विचारणं साहजिकच येतं की आपण स्वतः म्हणून काही लगेच करू शकत नाही ना. म्हणून त्यांना विचारलं तर ते म्हणाले ठीक आहे, पण तुला तर काही अनुभव नाही आहे ना, घरात जेवण बनवतेस, खूप छान असतं, आम्हाला आवडतं, जेव घालतेस सगळ्यांना आनंदाने, ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा तू बाहेर पडशील आणि जेव्हा लोकांच्या समोर तू येशील तेव्हा तिथे जमेल का तुला. तर मी म्हटलं हां, मी प्रयत्न तर करते ना, बघायला काही हरकतच नाही आहे. तर ते म्हणाले की त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि आम्ही इंडिया पोस्टशी रिलेटेड काम करतो. तर त्यांनी मला सांगितलं की बघ, मी एक कॅन्टीन, पोस्ट ऑफिसचं कॅन्टीन तुला चालवायला देतो. मी म्हटलं कॅन्टीन चालवू. तर म्हणाले अरे तुला जेवणासंबंधी काहीतरी करायचं आहे ना, मग चालव ना कॅन्टीन. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, तू विचारून मला सांग त्यांना की चालेल, म्हणजे आपल्याला देतील का. म्हणाले हां ठीक आहे. मग तसं म्हणता हा प्रवास माझा इथून सुरुवात झाली. आणि मग ते मी कॅन्टीन घेतलं चालवायला. तर मग अरे मार्केटपासून सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. तिथे एक कुक होता आणि मग गेलो, सगळा जरा सेटअप वगैरे बघितला. तर ते गव्हर्नमेंटचं ऑफिसचं कॅन्टीन. मग त्याप्रमाणे ते हळूहळू सगळी सुरुवात झाली. आणि मग मार्केटपासून जाणं हे ते, कारण कोण नव्हतं ना मदतीला, मग आपलं आपणच करायचं सगळं. म्हणून ते करता करता असं ते माझा प्रवास चालू झाला. अगदीच. पण कोकणच का, म्हणजे माहिती एक थोडंसं इमोशनल अटॅचमेंट आहे, थोडं नाही जास्त आहे, पण कोकण रिलेटेड आपण एक हॉटेल किंवा कोकण किंवा अस्सल चवीचा कोकण कट्टा हे हॉटेल ओपन करावं असं का वाटतं? बघ, कोकण हा आपला जिव्हाळ्याचा विषय, म्हणजे आपण त्या मातीतून इथपर्यंत आलो आहे. तर मग त्याच्या संबंधी आपल्याला प्रेम असणं हे साहजिकच आलं ना. आणि त्या नावाने, आणि कट्टा म्हणजे काय की जसं कॉलेज कट्टा तू अनुभवला असशील ना, आणि गावचा पार माहिती आहे ना, तिथे पण लोक गप्पा मारतात, कॉलेज कट्ट्यावर पण अगदी आपण आनंदाने मजा मस्ती करतो. तर माझ्या मनात अशी कल्पना आली की कोकण, त्याच्या रिलेटेड आपण जर का काही देतोय तर ते नाव असणं गरजेचंच आहे. आणि कट्टा ह्या करता की आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस आनंदाने बसून गप्पा गोष्टी करत त्या कोकणातल्या पदार्थाची चव किंवा तो आस्वाद घ्यावा आणि आनंदाने घरी जावा, ही एक कल्पना साधी सोपी. आणि त्यामुळे ते नाव तसं मी कोकण कट्टा नाव दिलं माझ्या हॉटेलला. पण मॅम 10 वर्ष एक दुसरीकडे नोकरी केल्यानंतर स्वतः उद्योजिका व्हावं आणि आपलं हॉटेल सुरू करावं, हा ट्रिगर पॉईंट कुठे होता की नाही प्रियंका आता बस झालं, आता स्वतःचं काहीतरी सुरू केलं पाहिजे, हे कधी कळलं? 10 वर्षाचा गॅप, 10 वर्ष नोकरी केल्यानंतरचा जो गॅप होता ना, तो एक 4-5 वर्षाचा होता. पण त्यानंतर मी असं विचार केला की आता 4-5 वर्षानंतर पुन्हा नोकरी करायची आणि मग परत तिथे आपण रुळायचं, त्यापेक्षा मग आपण, कारण घरात व्यवसायाचं वातावरण ना, माझे मिस्टर पण बिझनेस करणारे, तर मी विचार केला त्यांच्या ऑफिसमध्ये जाईन. परत म्हटलं त्यांच्या ऑफिसमध्ये काही चाललं आहे ना व्यवस्थित, आपण आता जाणार आणि पुन्हा तिथे हे करणार, त्यापेक्षा मग म्हटलं आपण आपलंच चालू करू. आणि म्हणजे आपल्याला येतं आहे ना हे, तर आपण बघू तरी, म्हणून मग ती माझी तशी सुरुवात झाली. पण लहान, म्हणजे तुमचं बालपण कसं गेलं, म्हणजे घरी कोण कोण होतं आणि व्यवसायाची आवड तेव्हाच होती की लहानपणापासूनच बघितलेलं ते स्वप्न की कधीतरी मोठी झाल्यानंतर एक स्वतःचं हॉटेल काढेन, असं कधी झालं?
घरात म्हणजे एकदम व्यवस्थित बेताची परिस्थिती, अगदी काही खूप श्रीमंत पण नाही आणि अगदी हालाकीची पण नाही. 2 भावंडं आम्ही, आई बाबा असं छोटंसं कुटुंब. मुंबईतच राहायचो आम्ही आणि शिक्षण पण सगळं इथेच झालेलं. पण पहिल्यापासून ना माझ्या आईला पण असं जेवण छान करायचं, थोडक्यात पण सुंदर असं, तिच्या हाताला पण चांगली चव. आणि मग तिचं बघता बघता माझ्याकडून पण करून घ्यायची ना, हे कर गं ते कर गं, असं करत करत ते आपले मराठमोळे पदार्थ करणं किंवा काय हे ओघाने यायचं ना. मग त्याच्यानंतर जेव्हा कोकण कट्टा चालू करायचं मनात आलं ना, तेव्हा मी म्हटलं अरे आपल्या आईने तर आपल्याला एवढं शिकवलेलं आहे, सगळं आपल्याला येतं आहे, तर आपण चांगल्या प्रकारे करू शकतोच. म्हणजे असं मनात विश्वास होता, पण जेव्हा ते सत्यात आलं, कृती करायला सुरुवात केली, तेव्हा अडचणी फार आल्या. हो ना. पण इतका मोठा व्यवसाय किंवा इतकं मोठं हॉटेल उभं करताना भांडवल खूप महत्त्वाचं आहे, एक स्ट्रॉंग बॅकअप खूप महत्त्वाचं आहे, हातात पैसे खूप महत्त्वाचे आहेत. अशा वेळेला अनेक जण पाठ फिरवतात, मदतीचा हात पुढे करतात किंवा बऱ्याच गोष्टी पाय खिचतात. हे सगळं झालंय, कोणी सगळ्यात जास्त मदत केली किंवा कुठून सगळ्यात जास्त स्ट्रॉंग बॅकअप होता? नवऱ्याचंच. त्यांनी सगळ्या परीने मला सपोर्टच केला आजपर्यंत. आणि कधीच त्यांनी मला असं म्हटलं नाही आहे की मी तुझ्याकडे तुझ्यासाठी एवढा पैसा खर्च केला आणि माझा एवढा लॉस झाला आहे किंवा त्यातून मला एवढे पैसे मिळाले. हे दोन्ही गोष्टी त्यांनी मला कधी सांगितल्या नाहीत. म्हणजे लॉस झाला असेल तरी त्यांनी कधी दाखवलं नाही आणि मी प्रयत्न करतच होते, पण असेल तर त्यांनी तो दाखवला नाही. त्यामुळे असं मला स्ट्रॉंग सपोर्ट त्यांचा होता प्रत्येक गोष्टीसाठी आणि मीही मग ते करत गेले असं झालं. पण एखाद्या स्त्रीसाठी जेव्हा ती एक व्यवसाय करत असते तेव्हा घर सांभाळणं, व्यवसाय सांभाळणं आणि तिचं आयुष्य सांभाळणं, या तिन्ही गोष्टी असतात. तुमचं डेली रुटीन काय असतं? आत्ताचं सध्याचं आणि तेव्हापासूनचं अजूनपर्यंत मासे मार्केटला जाणं हा सगळ्यात आवडीचा विषय. सकाळी उठणं, मार्केटला जाणं आणि तिथून मग सगळं मासे खरेदी झाले की मग दोन्ही हॉटेलला नेऊन देणं आणि मग त्याच्यानंतर घरी आलं की घरचं सगळं आवरणं आणि मग ते झालं की मग पुन्हा रेस्टॉरंटमध्ये जाणं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रात्री 12-12:30ला घरी येणं. अगदीच. मग मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. म्हणजे मला हे प्लॅन नव्हतं, मला आत्ताच आठवला तो. मॅम अंधेरीला राहतात आणि मज्जाचं ऑफिस देखील अंधेरीलाच आहे. तर एकदा गाडी पास होत होती माझी आणि बस स्टॉपवर एक स्त्री मला दिसली आणि जी प्रचंड घामाघूम होती आणि लांबून बघणाऱ्यांना असं वाटत असेल की ती रडते. मी त्या बस स्टॉपकडून क्रॉस झाले आणि मी म्हटलं थांब. म्हटलं प्रियंका मॅम आहेत का? मग मी गाडी पुन्हा वळवली आणि मी पुन्हा आले. म्हटलं तुम्ही इथे काय करते बस स्टॉपवर? तर ते बोलले काय नाही. म्हटलं तुम्हाला काही हवं आहे का? ते नाही. आणि त्या हसल्या नेहमीप्रमाणे ज्या गोड हसतात ते. मग झाल्यानंतर मग त्यांच्या जे PR आहेत हॉटेलच्या, अर्चना, मी त्यांना फोन केला. म्हटलं अगं असं आहे. ते नाही, त्या मासे आणायला जातात ना रोज, तर त्या बसनेच जातात. म्हटलं अगं एवढी मोठी बाई अजूनही बसने जाते आणि मासे घेते? बोलते हो. आणि तेव्हा माझा विश्वास या गोष्टीवर बसतो की अजूनही का, म्हणजे का आणि कसं. अगं काय मार्केट आहे ना ते बस स्टॉपपासून जवळ आहे ना, त्यामुळे आपलं बसने गेलं की उतरलं तिथे आणि लगेच मार्केटमध्ये पोहोचायला होतं. आणि आता असं झालं आहे ना की मला मार्केटमध्ये पण मी नाही गेली ना तरी त्या विचारतात अगं तू का नाही आली आज, असं झालं एकंदरीत आता. कारण संगीताताई आहे माझी तिथे, जी मी तिच्याकडून मासे घेते नेहमी, म्हणजे रोजचं असं मैत्रिणीसारखं झालंय ना ते. तर मग फोन पण करेल, असं इतकं आता छान बॉन्डिंग झालंय त्यांच्याबरोबर पण की त्या सगळं बंद करून जाताना पण विचारतात ताई तुला काही हवंय का की बंद करायचं, असं. म्हणजे ही सवय तुम्ही आधीपासून ठेवली? हो, पहिल्यापासूनच मी अजूनपर्यंत मासे स्वतःच जाऊन आणते आणि मला ते आवडतं. कारण का ते गरजेचं पण आहे असं मला वाटतं. कारण आपण जर का आपलं जे रेस्टॉरंट आहे त्याच्यावरच बेस आहे तर मग आपण ते करणं गरजेचं वाटतं मला. अगदीच. पण आणि होतंय अजूनपर्यंत माझ्याच्याने, तर मग मी ते करते. अगदीच. पण एवढी मोठी उडी घेताना, जेव्हा स्वतःचा व्यवसाय उभा करताना, हॉटेल उभं करताना, जेव्हा अस्सल चवीचा कोकण कट्टाचा बोर्ड लागला तेव्हा काय नजरेसमोर आलं? इतका सगळा स्ट्रगल आला, झोप नाही लागली, रडू आलं, काय होतं ते सगळं? कोकण कट्टाचा बोर्ड लागला
असं तू आता मला म्हणालीस ना, खरंच मला म्हणजे इतकं आनंद पण होताच आणि तुला सांगू नाही शकत. पहिला एक साधासा असा कोणीतरी येऊन घेतलेला माझा इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यूला मी बोलूच शकले नाही, कारण त्यांनी हाच प्रश्न विचारला ना पहिला, की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या ह्या प्रवासाबद्दल सांगा. मी काही सांगूच नाही शकले. म्हणजे 15 मिनटं मी बाजूलाच झाले आणि नंतर मग थोड्या वेळाने येऊन मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही मला विचारा. असं म्हणजे इतकं ते काय म्हणतात, मी शब्दात नाही सांगू शकत, पण खूप आनंद झाला. आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव झाली की आता आपल्याला उभं राहणं आणि जे आपण ठरवलं आहे ते अगदी जितकं नेटाने करता येईल ते करणं आता बनतं. एखादा व्यवसाय किंवा हॉटेलच, आपण हॉटेलबद्दलच बोलूया, ते हॉटेल स्वच्छ राहणं तितकंच महत्त्वाचं. म्हणजे जेव्हा कोणीही हॉटेलमध्ये जेवायला येतं तेव्हा त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, माणूस पोट भरून मन भरून जेवला पाहिजे. तुम्ही किती प्रयत्न करता, म्हणजे रोज तुम्ही काय करता, असं काय करता की जेव्हा येतात खवय्ये तिथे खायला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न आणि एक आनंद असतो? पहिली गोष्ट सांगायची तर हे टीम मॅनेजमेंटची गोष्ट आहे. आणि माझ्याकडे खूप वर्षापासून, जेव्हापासून मी रेस्टॉरंट चालू केलं आहे, अगदी छोटं आउटलेट होतं तेव्हापासूनची जी माझी मुलं आहेत ती आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे असं आहे की त्यांना माझ्या मनातलं कळतं. मी जरी बोलले नाही ना तरी त्यांना समजतं की आज मॅडमना काय हवं आहे, काय म्हणणं आहे त्यांचं. मग ते माझ्या चेहऱ्याकडे बघूनच म्हणतात हां आता हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि त्यांना माहिती आहे की मी स्वतः किचनमध्ये उभी असते ना तर ते कम्फर्टेबल असतात. नाहीतर काही वेळेला काय होतं की अरे आपला मालक आपल्याबरोबर आहे तर त्या स्ट्रेसखाली असतात. असं वातावरण आमच्याकडे नाही आहे. मी त्यांच्याबरोबर त्यांच्याच प्रमाणे त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्यासारखी राहते, तर त्यांना ते खूप कम्फर्टेबल फील करतात. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे रेस्टॉरंट आपलं आहे आणि ते आपण कसं छान ठेवायचं. तू कधीही जा, मी असेन नसेन तरी तुझं तेवढ्याच छान प्रकारे ते स्वागत करतील. कारण म्हणजे माझ्यातला गुण त्यांच्यात उतरलाय की काय माहीत नाही, पण तसं एकंदरीत झालंय खरं असं. त्यामुळे आमचा सगळा वेळ सगळं काही व्यवस्थित नीटनेटकं ठेवण्यातच जातो. आणि प्रत्येक वेळेला मी त्यांना सांगतच असते की नाही हे असं बरोबर नाही आहे, इकडे स्वच्छ करा किंवा काय. कारण जेणेकरून आपण अन्न पदार्थ देतो आहे तर त्या हिशोबाने तेवढं नीटनेटकं ठेवणं गरजेचंच आहे ना. अगदीच अगदीच. पण आता टीमचा विषय निघालाय म्हणून असं बऱ्याचदा म्हणजे ऐकण्यात येतं की शेफ सोडून जातात, वेटर सोडून जातात, पगार मिळाला की सोडतात. तरी किती तथ्य आहे याच्यात? हो हो अगदीच खरं आहे, अगदीच खरं आहे. म्हणजे मला तर अगदी चांगला शॉक दिलाय ह्या गोष्टीने. हो कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम उभी राहिले आणि सुरू करणार रेस्टॉरंट त्या दिवशी, त्याच्या अगोदर 1 महिना ना आम्ही संपूर्ण असं सगळे 4-5 जण, तेव्हा छोटंसं होतं ना, तर 4-5 जणांना हायर केलेलं. मग त्यांच्याकडूनच आम्ही, कारण मला तुला मी आता म्हटलं ना मला काहीच नॉलेज नव्हतं त्यातलं. तर मी हळूहळू असं त्यांच्याकडूनच शिकले की कुठून भांडी घ्यायची, कुठून काय घ्यायचं, काय काय लागेल, असं सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले होते. तर त्यांना मी हायर केलेलं. 1 महिना मी त्यांना आमच्याबरोबर ठेवलं होतं. मग त्यांच्याकडून त्यांना सांगितलेलं की तुम्ही जितके दिवस आपल्याकडे आहात आता त्याचाही तुम्हाला पगार मिळेल. आणि त्याप्रमाणे आम्ही ते काम करत होतो. तर मला अजिबात असं वाटलंच नाही की आपण हे जेव्हा चालू करू आणि ही लोकं आपल्यावर नसतील, ही गोष्ट माझ्या मनातच नाही आली कधी. कारण पूर्ण विश्वास ना आपला, आणि आपल्याला थोडी माहीत की बाबा हे असं असं होऊ शकतं. आणि ज्या दिवशी ओपनिंग करणार आम्ही, त्याच्या आदल्या दिवशी मी त्यांना कॉल करते तर कॉल रिसीव करत नाही आहेत. म्हटलं एक नाही करत, दुसरं नाही करत. बरं त्यांना जे स्टाफ रूम घेऊन दिलेलं, मी म्हटलं ते पण आपलंच होतं. तर मी म्हटलं गेले कुठे, असं म्हणजे प्रश्नच ना. आणि म्हटलं ठीक आहे नसेल लागत. परत दुपार झाली तरी नाही. दुसरा दिवस आपल्याकडे पूजा आणि कोणीच नाही. मग मी तिथे पाठवलं एकाना, म्हटलं अरे जाऊन बघा ती येत नाही आहेत का, म्हणजे फोन का नाही रिसिव्ह करत, लॉक आणि वॉचमनकडे चावी. अरे बापरे, म्हटलं हे गेले कुठे सगळे आणि शोधायचं कुठे, फोन तर कोणी उचलत नाही आहे.
हा शॉक. म्हणजे असं होतं. आणि मग जे पायाखालची जमीन जी सरकते म्हणतात ना, तो प्रकार. पूजा केली मी, ज्या दिवशी ठरवलेलं त्या दिवशी पूजा केली आणि नंतर 5-6 दिवस रेस्टॉरंट बंदच ठेवलं. आणि आता तुला सांगते एक तेव्हाची चूक, जी असं वाटतं मला, की आम्ही काय केलेलं, आपण रेस्टॉरंट चालू करतोय ना, तर आपण पॅम्पलेट वाटले पाहिजेत. वाटतो ना, नॉर्मली सगळेच जण करतात. रेस्टॉरंटचा मेन्यू बरोबर, तो आम्ही सगळीकडे पाठवलेला. तर ती ना मला वाटतं की माझ्याकडून झालेली चूक आहे ती. का तर आधी आपण अंदाज घ्यायला पाहिजे ना गं. आपण जेव्हा येतो पब्लिकच्या समोर, ठीक आहे ना, पॅम्पलेट वाटणं गरजेचंच आहे, पण येता जाता येणारी जी माणसं आहेत त्यांना तरी आधी सर्व करून बघा. हा एकदम प्रेशर सगळ्या कामाचा. ते पॅम्पलेट वाटल्यामुळे लोकांना कळलं आहे ना की इथे हे आउटलेट चालू होतं आहे, फोन नंबर आहेत, पटापट फोन. 5 दिवस तर बंदच, कारण का कोणीच नाही मदतीला, करणार कसं, असं सगळं गोंधळ झालेला. त्याच्यानंतर विचार केला. मग एक माझ्या माहितीतले होते, त्यांनी मला सांगितलं की एक मुलगा जेवण बनवणारा आहे, त्याचं रेस्टॉरंट ज्यामध्ये तो काम करतोय ते रेनोव्हेशन चालू आहे, तर तो घरी आहे, तर तो तुमच्याकडे 4-5 महिने तर आरामात काम करू शकेल. म्हटलं बाबा बोलव. आणि कोकणातच होता. म्हटलं बोलव त्याला. आणि त्याने काम केलेलं होतं ना. मग तो आला, तो भेटला मला. तो म्हणाला काही हरकत नाही, आपण करू चालू. त्याच्या जीवावर मी स्वतः तिथे उभी राहून अशी सुरुवात. म्हणूनच असं म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात उडी घेताना त्या क्षेत्राचं नॉलेज तुम्हाला हवं, गरजेचं, खूप गरजेचं आहे. कोणी सोडून गेलं तरी आपण तिथे उभं राहणं फार गरजेचं. आणि आवड नुसती असून चालत नाही ना. आवड तर सगळ्यांना सगळ्याच गोष्टींची असते, पण आपल्याला त्यातली जाण किती आहे. आता पदार्थ एखादा बनवायचा आहे, तर तो कसा जर का फसला तर तो रेक्टिफाय कसा करता येईल ते आपल्याला समजलं पाहिजे. किंवा समोरचा माणूस तो पदार्थ बनवतोय तर तो बरोबर बनवतोय की नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर तो म्हणेल नाही नाही असंच बनतं, आपण पण हो म्हणणार ना जर का आपल्याला कळत नसेल तर. पण तो म्हणाला जरी की हे असंच बनतं तरी नाही, हे असं नाही, हे असं बनव, असं आपल्याला सांगता यायला पाहिजे. त्यामुळे आवड आणि त्यातलं नॉलेज म्हणजे माहिती ही आपल्याला असलीच पाहिजे. तुम्हाला कोणता पदार्थ तुम्हाला बनवायला फार मज्जा येते किंवा फार आवडतं? मोदक. माझा खूप आवडीचा. आणि तो मला अगदी पहिल्यापासून येत नव्हता, म्हणजे माझ्या ताईकडून मी शिकले आणि तिचं बघत बघत असं, पण आता एकदम सुंदर बनवते. आणि मी जेव्हाही मी सगळ्यांना सांगते मी विकते कोकण कट्टाचा मोदक. नाही खरंच छान असतो. पण श्रद्धा कपूरही तुमच्याकडून घेऊन जाते. त्यांनी पण ऑर्डर केलेली. आणि बरेच आता गणपती येतील तर गणपतीत ऑर्डर फुल चालू असते. आणि आता एकूण एक मुलं माझ्या रेस्टॉरंटमध्ये सगळी मोदक बनवतात, आवडीने बनवतात. कारण का मी बनवते, मॅडम बनवतात, चला आपण पण बघू करत करत सगळेच आता बनवायला लागले. आता मी बाजूला असते आणि ते बनवतात. किती छान. असं झालंय. मला तेच तुम्हाला विचारायचं होतं, तुम्ही प्रत्येक शेफला तुमचं माप सांगता. हो. तर त्यांना तुम्ही कसं शिकवता, म्हणजे कसं ट्रेनिंग होतं? आता कसं झालंय की आपण घरामध्ये एवढंसं बनवतो ना, पण रेस्टॉरंटचं तसं नसतं. तर ते खूप मोठ्या प्रमाणात बनवायचं असतात. मग त्यांना त्याप्रमाणे मेजरमेंट सगळं दिलेलं आहे. आणि आता ते त्यांच्या हिशोबाने पण मग ते कॅरी ऑन करतायत की बाबा हे असं असं एवढं. आता वड्याचं पीठ आहे, आम्ही काहीच आउटसोर्स नाही करत, आम्ही आमचं बनवतो. तर त्याच्यामुळे त्याचं प्रमाण सगळं दिलेलं आहे की असं आता 5 किलोला एवढं घेतो, 15 किलोला त्याच्या प्रमाणात घ्यायचं, मग तसं करून चालू करायचं पुढे असं. छान. पण आता अस्सल चवीचा कोकण कट्टा या रेस्टॉरंटला सेलिब्रेशन, ऑफिशियल सेलिब्रेशन प्लेस असं डिक्लेअर केलं पाहिजे. कारण का सगळे केळवण, बर्थडे, अभिनेते अभिनेत्रींचे इंटरव्ह्यू सगळं तिथे होतं, फिल्म प्रमोशन्स होतं. तर ही सुरुवात कशी झाली, म्हणजे कोणी पहिला इंटरव्ह्यू घेतला कोकण कट्टामध्ये? तूच. पायगुण. हो, खूप चांगलं आहे. ही सुरुवात म्हणजे कसं डोक्यात आलं आणि आत्ता त्याला किती छान रिस्पॉन्स आहे? केळवणाचं म्हणशील तर माझं कुटुंब फार मोठं आहे ना. मग मला असं वाटायचं की अरे आपण आता घरी नसतो, मग आपल्या घरातल्या मुलांची लग्न जमतायत, तर मग केळवण हा प्रकार आहे ना, तो करतोच ना आपण. तर मी म्हटलं चल आपण आपल्या रेस्टॉरंटला करूया का, मग असं मला वाटतं. आणि मग मी आमच्या घरातल्या मुलांचं केलं आधी,
आणि मग म्हटलं नाही, आता सगळ्यांसाठी आपण करू, आहे की नाही? कारण का आपल्याला वेळ नाही आहे म्हणून आपण घरी करू शकत नाही, तसं इतरांनाही नसेलच, मग आपण एक प्लॅन करू ना त्यांच्यासाठी. आणि मग तसं आम्ही ॲड केली आणि मग आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि मग आम्ही आता सुरुवातच केली आहे. लग्नाचे सीझन चालू झाले की आमच्याकडे केळवड चालू होतात. अगदीच अगदीच. पण ते फार छान सुरू आहे, म्हणजे एक प्रथा, एक पायंडा पाडलाय. हो तेच. आणि ती फार आणि खूप मज्जा करतात ग सगळेजण येऊन. आणि आमची मुलं पण छान डेकोरेशन वगैरे करून देतात. तिथे 4 जण असतील, 4 मैत्रिणी जरी येणार असतील ना, तरी आमची मुलं छान डेकोरेशन करतात. बसा ह्या टेबलच्या इथे आणि तुमचं केळवण साजरं करा. खूप छान खूप छान. पण मॅम, व्यवसाय म्हटला ना की अप्स अँड डाऊन्स येतात फार, म्हणजे आणि हॉटेल लाईन जी आहे त्याच्यात फार येतात. मग ते लॉकडाऊन असू दे किंवा काहीही असू दे. लॉकडाऊनने तर खूप शिकवलं लोकांना. आम्हाला ऐकायला आवडेल की कोकण कट्टा या प्रवासात कसं तारलं गेलं. हो अगदीच, म्हणजे इतकं छान आम्ही सेट झालेलो आणि लॉकडाऊन आलं तर ते किती दिवस फर्स्ट टाइम जे लागलं लॉकडाऊन, किती दिवस चालेल असं काहीच अंदाज नव्हता. तर काही मुलं जी जवळपास राहणारी होती, म्हणजे जवळपासच्या गावातली अशी, ती मग निघून गेली म्हणजे घरी. आणि जी जाऊच नाही शकली ती आमचं स्टाफ रूम होता तिथे त्यांना ठेवलं आणि मग त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करून दिली. आणि मग काय लॉकच ना रेस्टॉरंटला, आणि सगळंच जाग्यावर, सगळं सामान फुकट गेलं, जे भरलेलं असतं ते सगळं वेस्ट. आणि मग ते इतकं पूर्ण वर्षभर चाललं. आणि त्याच्यात पण मला माझ्या मुलांनी साथ खूप चांगली दिली. त्यांनी मला जाते वेळेस सांगितलेलं की मॅडम कितीही दिवस जाऊ देत, पण जेव्हा आपण चालू करू ना आम्हीच येणार, तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही येतो, असं. म्हणजे इतका विश्वास पण त्यांनी दिला. तर ते एक होतं की नाही, आपण चालू करू तेव्हा आपली मुलं तरी येतील. पण करणं म्हणजे परत खूपच कठीण काळ होता तो. आणि झालं, तेही एक गेलं. त्याच्यातून पण शिकायला मिळालंच ना की कसं आपण उभं राहायला पाहिजे. अशा गोष्टी जरी आल्या तरी न डगमगता पुन्हा आपण नव्याने तेवढ्याच जोमाने सुरुवात कशी करायची हेही आपण सगळे शिकलो ना त्यातून. तर माझाही अनुभव काही वेगळा नव्हता. अगदीच. माझा ना मगाशी एक प्रश्न विचारायचा राहून गेला, जेव्हा टीम वर्कचा हे आला विषय. तुम्हाला भीती नाही वाटत का, किंवा जेव्हा आपण एक हॉटेल लाईन असते, एक प्रत्येक हॉटेलची त्याची खासियत असते, रेसिपीची, एक सिक्रेट मसाला असू दे किंवा एक बनवण्याची एक विशिष्ट पद्धत असते, त्यामुळे ते हॉटेल आवडतं लोकांना, की तिथे जायला आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचे सिक्रेट शेफला सांगता की हे असं करायचं आणि तो शेफ समजा सोडून गेला, तर ही भीती नसते की अरे हा सोडून गेला तर काय, किंवा माझं सिक्रेट बाहेर जाईल किंवा माझी एक विशिष्ट पद्धत बाहेर जाईल? असं नसतं ग. कारण का शेवटी बघ, आपण करणं आणि इतरांना सांगून त्याने करणं ह्याच्यामध्ये काहीतरी फरक हा होणारच ना, कळलं ना? त्यामुळे कसं आहे की आपण जेव्हा म्हणतो की माझं प्रमाण मी कोणाला सांगणार नाही, असं काही नाही आहे. मी सांगते ना, आम्ही अमुक सगळ्या वस्तू घेतो, पण तोच पदार्थ तसाच त्यांच्याकडून होईल नाही, कदाचित चांगलाही, आमच्यापेक्षा चांगलाही बनवतील, पण माझं जे आहे ते माझं आहे. अगदीच. ह्याच्यावर माझा विश्वास आहे अद्यापपर्यंत तरी. आणि मला कधी अशी अडचण इतक्या वर्षात नाही आलेली. खूप छान. पण ना मी जेव्हाही कधीतरी रेस्टॉरंटमध्ये जाते किंवा मी खूपदा पाहिलंय, ऐकलंय की माणसांना आत्ता ऑर्डर दिली तर त्यांना 5 मिनिटात जेवण पाहिजे असतं. हो, लगेच आणून द्या. हो. त्यांना कळत नाही की बनवायला टाइम लागतो किंवा किचनमध्ये काही गोष्टी घडत असतात, शिजायला टाइम लागतो. आपण घरी पण 1 तास लागतो किंवा अर्धा तास तरी कुकर चढवायला लागतो. अशा वेळेला कसं मॅनेज करता कस्टमरला? आणि दुसरी गोष्ट, पैसे देतात म्हणून कस्टमरना बोलून मोकळे होतात की हे नाही छान झालंय, हे नाही आवडलं आम्हाला, हे रिटर्न करा, आम्हाला वेगळं द्या. तेव्हा कसं मॅनेज करता? बघ, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक तर आपल्याकडे येतातच, हो की नाही? प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो, प्रत्येकाची आवड सारखी नसते, वेगवेगळे लोक वेगवेगळे आहे ना. पण कसं आहे की जर का कोणत्या ग्राहकाला आपल्याकडचा एखादा पदार्थ नाही आवडला तर आम्ही त्यांना सांगतो ना, ठीक आहे, तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही बनवून देतो तुम्हाला हे तिखट लागलं आहे किंवा तुम्हाला हे बरोबर वाटत नाही आहे, काय आहे त्याच्यात प्रॉब्लेम तो तुम्ही आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे आम्ही तो रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो. का तर
त्यांची आवड ही काय आपल्याला माहीत नाही आहे ना, पण जेव्हा ते समोरून येऊन सांगतात, आपण हॉटेल हे घर नाही आहे, आपण 100 माणसांचा विचार करून तिथे जे पदार्थ बनवतो ते बनले जातात. बरोबर. घरात कसं असतं, तुझी आवड तुझ्या आईला माहिती आहे किंवा माझी आवड अजून कोणाला तरी माहिती आहे आणि त्याप्रमाणेच आपण स्वयंपाक बनवतो, हो की नाही, तिखट कमी किंवा जास्त जे काही आहे ते. तसं येणाऱ्या ग्राहकांचं आपल्याला काय प्रत्येकाचं माहीत नसतं आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणेच आपण बनवायला गेलो तर ते शक्य आहे का? नाही. मग आपण 100 लोकांचा विचार करून जेव्हा बनवतो आणि त्यांना आवडेल, त्यांना रुचेल असंच आपण बनवलेलं असतं, त्यातल्या एखाद्याला जर का ते नाही आवडलं तर रेक्टिफाय करून देणं आपलं काम आहे. आणि आम्ही त्यांना अगदी म्हणजे शांतपणे सांगतो की सर तुम्ही सांगा किंवा मॅडम तुम्ही सांगा तुम्हाला कसं हवं आहे, आणि तुम्हाला जर का असं हवं आहे तर आम्ही बनवून देतो. बरं, हे तुम्हाला तेही नाही तुम्हाला आवडलं, काही वेळेला असंही होतं, आम्ही बनवून दिल्यानंतर त्यांना असं वाटतं अरे तेच घेऊन आले की काय, जे होतं तेच आणलं असेल, ठीक आहे, मग तुम्हाला हे नको का, मग दुसरं काय पाहिजे. म्हणजे आमची प्रत्येक गोष्टीसाठी तयारी आहे, तुम्ही सांगा, विषय संपला. मॅम, सी फूड आत्ता हल्ली अनेक ठिकाणी रेस्टॉरंट झालेत, नवीन नवीन ओपन झालेत. काहींची चव चांगली आहे, काहींची चव चांगली नाही आहे, पण ते सस्टेन करतायत. असं म्हणजे हे मार्केटमध्ये इतके प्लेयर्स असताना सस्टेन राहणं कसं जमतं आणि नवीन ग्राहक यावेत रेस्टॉरंटमध्ये, यासाठी काय करता? बघ, आपली चव टिकवणं फार महत्त्वाचं आहे. आता आजपर्यंतचा जो प्रवास आहे माझा, तो मी त्यावरच खेचत आणलेला आहे आणि त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. आणि म्हणूनच मला अद्यापर्यंत असं वाटतं की जे मासे आणणं आहे किंवा मसाले बनवणं आहे, हे आपण स्वतः लक्ष घालून जेवढं करू ना, तेच आपल्याला पुढे टिकवणार आहे मार्केटमध्ये. जर का तू ह्या गोष्टी इतरांकडून करतीलही आणि त्यांच्यावरच अवलंबून राहशील आणि तिथेच सोडून देशील, तर मग त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि असं जर का आपण स्वतःला झोकून देऊन अजूनही काम करतोय तर आपण सस्टेन होणारच ना अगदीच मार्केटमध्ये. असं आहे. आणि नवीन नवीन म्हणशील तर आपण पण नवीन आलो तेव्हा इतरांनाही वाटलं असेल ना की अरे ही आली आहे का, असं आता ही काय करते असं. तसं आपल्या मनातही विचार येतो, आलंय ना रेस्टॉरंट, असू दे ना. पण आता मला असं वाटतं की यायला पाहिजे ग, कारण प्रत्येकाने उद्योग करायलाच पाहिजे ना, ज्याला आवडतं त्याने तर करावा, असं मला वाटतं. अगदीच. तुम्ही करता कॉम्पिटिशन, स्टडी करता किंवा तुम्ही बघता? कॉम्पिटिशन तर असायलाच पाहिजे ना, त्याशिवाय आपण मग डल होऊन जाऊ. हो, असं म्हणून कॉम्पिटिशन तर असलंच पाहिजे. अगदी. अजून एक प्रश्न आहे की कोणत्याही पदार्थ बनवताना हॉटेलमध्ये पदार्थ गरजेचे असतातच, म्हणजे जे साहित्य असतं ते गरजेचं असतंच. पाणी देखील तितकंच महत्त्वाचं असतं का? म्हणजे पाणी बदलतं किंवा काय काय रेस्टॉरंटमध्ये मी असं ऐकलंय की ते टँकर मागवतात, वेगळं पाणी वापरतात जेवण बनवताना, तर हे खरं आहे ह्याच्यात काही? पाण्याची तर चव असते असं मला वाटतं. कारण आपण बघ गावी गेलो की आपण म्हणतो ना अरे आपण काही नाही टाकलं ह्याच्यात तरी किती छान झालं. मग त्या एखाद्या पाण्याची चव असू शकते ना चांगली, पण म्हणजे बाहेरून पाणी मागवून त्यामध्ये जेवण बनवणं ते कितपत म्हणजे काय म्हणतात त्याला, रोजच्या रोज हे डे टू डे लाईफमध्ये तसंच करणं शक्य होत असेल काय, मला थोडा प्रश्न आहे. पण आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्या गोष्टींमधून पण आपण चांगलं देऊ शकतो ना. असं चव तर आहे, नो डाऊट. पाण्याला चव वेगवेगळ्या ठिकाणच्या पाण्याला चव असते. विहिरीचं पाणी किती गोड लागतं, तसंच आपण दुसरं कुठलं तरी पाणी प्यायलो तर फरक तर आपल्यालाही जाणवतो ना. मग आहे ना पाण्याची चव. अगदीच. मराठी माणसं व्यवसाय करू शकत नाही असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. ते आपण खोडूनही काढतोय, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काढतोय. एक महिला उद्योजिका म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? मराठी माणूस धंदा नाही करू शकत असं मला नाही वाटत, कारण खूप जण आहेत ग. असं फक्त ना काय होतं की आपण एकमेकांना सांगत नाही. आता मी महाराष्ट्रीयन आहे ना, तर किंवा कोकणातली आहे, तर मला अनेक जण येऊन विचारतात ना जेव्हा मी काउंटरवर असते, मॅडम तुमचं गाव कोणतं, तर मग मी सांगते ना गुहागर. अच्छा तुम्ही गुहागरच्या आहात. मग काही जण अगदी चांगल्या ह्याने घेतात, काही जण म्हणतात की अच्छा कोकणातले नाही, म्हणजे त्यांना सिंधुदुर्ग हा कोकण वाटतो आणि आम्ही गुहागर म्हटलं की
ते कोकण नाही असं समजतात. तसं काही नाही आहे ते, पण कोकण म्हणजे आपण सगळे कोकणवासीच आहोत ना. आणि मग ही गोष्ट आहे ना, ती आपण इतरांना सांगितली पाहिजे. त्याशिवाय कसं कळेल की बाबा बघ आता दुसऱ्या कास्टमधली लोक ती एकमेकांना असं हे करतात की नाही ते आपल्या ह्याच्यातले आहेत, तुम्ही जा त्यांच्याकडे एकदा आणि बघा त्यांची चव. असं आपण पण जेव्हा इतरांना सांगू ना, तेव्हा आपल्याला कळेल की मराठी उद्योजक किती आहेत, की महाराष्ट्रीयन लोक पण काही कमी नाही आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत आणि तेवढेच जिद्दीने काम करतायत. हे आपण एकमेकांना सांगितल्यानंतर कळेल की किती जण आहेत. त्यामुळे मग नंतर कोणी म्हणणार नाही की मराठी माणूस धंदा नाही करू शकत. पण मॅम, एखाद्या स्त्रीच्या अंडर काम करणं म्हणजे इतक्या पुरुषांची टीम आहे तुमची सगळीच, तर एक असतं नाही का स्त्रीच्या प्रत्येक पुरुष नाही करू शकत, तर तिथे तुम्ही कसं बघता किंवा तसं तुम्हाला काही एक्सपिरियन्स आलाय कधी? नाही, माझ्याकडे जी कामं करणारी म्हणजे माझी जी टीम आहे ती सगळीच मुलं खूप गोड आणि खूप छान आहेत. माझा शेफ विकास, वीर, देव किंवा माझे मॅनेजर आहेत रणजित, सचिन, अशी अनेकांची नावं आता मी इथे नाही तुला सांगू शकत. पण ही जी मुलं आहेत ना ती खूप गोड आणि खूप छान आहेत आणि त्यांचा इतका सपोर्ट आहे की त्यांना कधी वाटतच नाही. मी तुला म्हटलं ना मी किचनमध्ये असते, नसली तर ते म्हणतील मॅडम तुम्ही आज किचनमध्ये नाही आलात असं विचारतात. म्हणजे त्यांना असं आपुलकी आहे माझ्याबद्दल आणि त्यांना असं वाटतं की मॅडम असायला पाहिजे, मॅडम नसतील तर त्यांना रिकामं वाटतं. म्हणजे मला तरी असा अनुभव नाही आला कधी. खूप छान, ही चांगलं हे आहे. पण मला सांगा, कोकण कट्टाच्या टॉप 5 डिश जर मी तुम्हाला विचारलं तर कोणत्या सांगाल? अवघड आहे पण टॉप 5 तुमच्या आवडत्या आणि त्या प्रेक्षकांनी अतिशय कठीणच प्रश्न आहे कारण मला सगळंच आवडतंय त्यात. तरी प्रेक्षकांनी जेव्हा कोकण कट्टामध्ये प्रेक्षक येतील तेव्हा टॉप 5 डिश तुम्ही खाल्ल्याच पाहिजेत. बघ आता पापलेट स्टफ करतो आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही प्रॉन्सचं स्टफिंग भरतो. इतर ठिकाणी चटणी असते, आम्ही प्रॉन्सचं स्टफिंग भरतो, ते तुम्ही आवर्जून खा. परत तिसरे आहेत आमच्या त्याचं सुकं असतं ते खा. परत मोदक तर आमचे आहेतच, आमची अळवडी कोथिंबीर वडी तीही चांगली आहे. प्लस काजूची उसळ आहे आणि अशी किती पदार्थ तुला सांगू मी. कोलंबीचं आहे, सुकं बांगड्याचं तिकलं आहे. परत बोंबील नुसते जरी फ्राय करून घेतले, आम्ही तवा फ्राय करतो पण ते तर इतके प्रचंड आवडतात लोकांना, खूपच आवडतात. सुरमई तवा फ्राय आहे, खूपच. मी काय काय सांगू तुला, नका सांगू. पाय नाही खूप होतील. पण असा म्हणजे तुम्ही आता इतके मासे बनवलेत, असा कोणता मासा आहे जो तुम्हाला आजही नाही जमत किंवा तो फसतो, असं आहे कोणता? नाही, असं काही होत नाही. सगळे मासे मला आवडतात, मला स्वतःला खायला आवडतात. त्यामुळे आपल्याला माहिती असतं ना आपल्याला काय खायला आवडतं, ते आपण अजून चांगल्या पद्धतीने बनवतो ना. तर मला तसं आहे, मला स्वतःला मासे खायला आवडतात. पण हे सगळं सुरू असताना जेव्हा हॉटेल बिझनेस असतो तेव्हा स्वतःकडे लक्ष देणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. आपण फार स्ट्रेस घेतो किंवा आपण तब्येतीकडे लक्ष देत नाही, आपण खूप धावत असतो. तर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे किती लक्ष देताय आणि आता तुम्ही किती मॅनेज करताय स्वतःचं हेल्थ आणि बिझनेस? त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंच. ती माझ्या आईची, सासूबाईंची, अशी सगळ्यांची तक्रार असतेच घरातल्या. पण मी एक गोष्ट सांगते तुला, इथे मला आठवलं म्हणून. माझ्या घरातल्या जेवढ्या महिला आहेत, म्हणजे माझ्या नंदा, जावा, माझी सासूबाई होत्या, आता नाही आहेत, पण ह्या सगळ्यांनी ना मला खूप आनंदाने साथ दिली आहे. साथ अशी की मी काही करते आहे ना ते त्यांना आवडतं आणि त्या प्रत्येक वेळेला अशी चौकशी करतात, कसं चालतंय गं, व्यवस्थित ना, असं म्हणजे आपुलकीने विचारणं किंवा आपण जे करतो त्याच्यात त्यांना आनंद होतोय. म्हणजे माझ्या सासूबाई तर मला म्हणायच्या की तू करतेस ना स्वरूपा, कर, कारण का माहिती आहे, बघ तुझं छान होणार आहे. असं त्या माझ्या रेस्टॉरंटमध्ये यायच्या, कधीतरी येऊन जायच्या, नेहमी नाही, एखाद दुसऱ्या वेळेला वगैरे, पण त्या नेहमी म्हणायच्या तू करतेस ना ते खूप छान आहे आणि मला आवडतंय, तू कर, ते चांगलं होणार. असं आता ते नाही आहेत पण म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे. माझी आई आहे, ती पण नेहमी मला असं, म्हणजे ज्या महिला, मी तुम्हाला सांगायचं उद्देश असा की आपल्याला असं वाटतं ना बायकांच्या कुटाळ्या करतात असं म्हणतात ना, पण माझ्याकडे तसं काही प्रकार नाही आहे. माझ्या सगळ्या सपोर्ट करणाऱ्या ज्या घरातल्या व्यक्ती आहेत त्या अगदी छान आहेत आणि त्यांच्यामुळे मला अजून हुरूप येतो की नाही आपल्याला काहीतरी करायला हवं. असं. पण प्रत्येक स्त्रीच्या मागे इतकं स्ट्रॉंग बॅकअप नसतं किंवा
असं कुटुंब नसतं जे तिला मदत करतं, हो. किंवा असं कुटुंब नसतं की जे तिच्या प्रत्येक अडीअडचणीला असं उभं राहतं स्ट्रॉंगली. हां. त्या स्त्रियांना आज जर काही सांगायचं असेल किंवा धीर द्यायचा असेल तर काय सांगाल? कसं आहे, आता माझ्या नशिबाने मला सगळं चांगलं मिळालं, पण एखाद्या वेळेला नसेल तरी तुमची आवड आणि तुमची जिद्द कितपत तुम्हाला साथ देते ते टेस्ट करत राहायचं. कधी हार नाही मानायची. आणि आपण आपल्यासाठी करतोय. आपण कोणी मला काहीतरी आणून देईल, कोण मला काहीतरी म्हणेल, किंवा कोण मला चांगलं म्हणेल, कोण मला वाईट म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतः किती जिद्दीने ते काम करतोय ह्याकडे जास्त लक्ष द्यावं. मी पण काही अपेक्षा नव्हती केलेली की माझी वाहवा कोणीतरी करावी किंवा मला कोणीतरी चांगल्या प्रकारे सपोर्ट करावा, असं मी काही अपेक्षा केली नव्हती. आपसुकच झालं. माझ्याकडे एवढी सगळी छान माणसं माझ्या अवतीभोवती आहेत म्हणून मला ते मिळालं. तुम्हाला नाही मिळालं तरी काही फरक नाही पडत. आपण आपलं काम अगदी व्यवस्थितपणे आणि जिद्दीने करणं फार गरजेचं आहे. मग तिथे सगळीजणं तुमच्याबरोबर येणारच, नसलेली पण येतील. खूप छान. पण उद्योजिका प्रियंका एका बाजूला आणि माणूस म्हणून सामान्य प्रियंका एका बाजूला. चुका होतात, म्हणजे नाही असं नाही, माणसांकडून चुका पण तुम्हाला होतात. असं उद्योजिका असं का म्हणतेस? कारण तुम्ही आहात. अगं मला अजूनही वाटत नाहीये. मी बरंच काम अजून मला करायचंय. खूप करायचंय, अजून काहीच नाहीये असं मी हो, म्हणेन. तेच अजून ना. खूप करायचंय आपल्याला. हो, पण त्यामुळे मी अगदी खूप ह्याच्यावर गेलेली नाही अजून. आहे मी इकडेच. पण हे सगळं असताना चुका होतात. ना. मग अशी कोणती एक चूक लक्षात आहे जी नव्हती व्हायला पाहिजे आणि आज त्या स्त्रीला जर सांगायचं असेल की मी केली, तू नको करूस, तर काय सांग? तसं बघायला गेलं तर जे मी स्टार्टिंगलाच तुला म्हटलं ना की आपल्याला अनुभव ज्या गोष्टीचा नाही आहे त्यावेळेला आपण जे दुसऱ्यावर अवलंबून राहिलो आणि पूर्णपणे अवलंबून जे राहिलो ना ते आपण नाही करायला पाहिजे. आधी त्या गोष्टीची माहिती करून घेतली पाहिजे पुरेपूर, जेणेकरून समोरच्याने जर का तुम्हाला काही दगा दिलाच तर त्यातून तुम्ही उभं राहायला तुम्हाला यायला हवं. म्हणून तेवढा विश्वास पण कोणावर टाकू नका. त्या गोष्टीची तुम्हाला आधी किती माहिती आहे ती करून घ्या असं मला वाटतं. आणि मला ती होती थोडीफार, म्हणून निदान 5 दिवसाने का होईना मी रेस्टॉरंट चालू करू शकले. नाहीतर काय 1 महिना तरी मला टाळच लावायला लागलं असतं. एक ना आपल्या म्हणजे असं बिझनेसमध्ये म्हणतात टाइम इज मनी. हो, ओके, तो हाच टाइम मी तुमच्यासाठी घेऊन आले. रॅपिड फायर प्रश्न आणले, पटापट उत्तरं द्यायचे. ठीक आहे, सोपी आहे. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तुम्ही कोणाचं ऐकलं नाही. हॉटेल चालू करायचं. नोकरी न करता. तुमचं सगळ्यात मोठं फेल्युअर काय होतं आणि त्यातून तुम्ही काय शिकलात? जे मी स्टार्टिंगला कोणावर जो विश्वास ठेवला तो, म्हणजे अगदी इनिशियल स्टेजला ठेवला तो. आता मी ठेवतेच, कारण आता मला माहिती आहे कोणी विश्वासघात तेवढा करणार नाही. जेव्हा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता इतरांचा तेव्हा तुम्ही काय केलं? माझं काम अजून नेटाने केलं की नाही, माझी चव लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारे गेली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न. तुमच्यातली बिझनेस वुमन आजही कुठे घाबरते? घाबरते म्हणता येणार नाही, पण प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असतं. तुमचं एक मंत्र इन लाईफ एक असतं ना, आपलं स्वतःचं एक ब्रीद वाक्य असतं, ते काय? मेहनत करा सोपं. आणि आवडीने करा, हसत राहून करा. व्यवसायातली एक नो गोष्ट म्हणजे मी सगळं काही करेन पण मी ही गोष्ट नाही करणार, अशी कोणती? म्हणजे एक उसूल असतो की मी सगळं करेन पण मी हे नाही करणार. तसं सांगायला गेलं तर कॉम्प्रोमाइज कुठल्या गोष्टीशी आपण जे करतो ना ते करू नये. जे आहे ते तशाच पद्धतीने व्हायला पाहिजे. व्हॉट नेक्स्ट? म्हणजे अस्सल चवीचा कोकण कट्टा अंधेरीमध्ये आहे, मलाडमध्ये आहे. आता पुढचं मोठं पाऊल काय? पुढचा कोणता मोठा बोर्ड कुठे कोणत्या शहरात लागणार आहे? बघू. जर का ग्राहकांचे असेच आशीर्वाद राहिले तर आहे, अजून प्रयत्न करतोय. मुलगा पण माझा हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री त्याने घेतली आहे, जी मी नव्हती घेतलेली ती त्याने घेतली आहे.
तो कॅनडाला हॉस्पिटॅलिटीचे कोर्स करून आला आहे आणि आता त्याचं त्याने ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं एक नवीन रेस्टॉरंट येतं आहे आता एखाद महिन्यामध्ये आणि त्यालाही सपोर्ट मी करेनच. आणि माझं आता बघू. पण काय स्वप्न आहे मॅम? कारण का कसं असतं, एक हॉटेल काढायचं असं स्वप्न त्या प्रियंकाने पाहिलं, ठीक आहे, त्याचे 2 शाखा झाल्या. आत्ता स्वप्न काय, म्हणजे आत्ता पुढे किती मोठी उडी घ्यायची किंवा काय करायचं? बघू, माझा विचार आहे आपल्या गावाकडच्या साईडला एक असंच आपलं जे इथे आपण देतोय तेच आपण गावाकडे थोडं रिसॉर्ट टाईप करावं असं मला वाटतं. खूप छान. आणि हे होईल, नक्की होईल. बरं, आता एक जी 16-17 वर्षाची प्रियंका आहे जी आपला इंटरव्ह्यू बघते, त्या प्रियंकाला समजा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, एखादा बिझनेस सुरू करायचा असेल आणि तिला एका भिंतीवर एक कोट लिहायचा असेल आणि त्याच्याकडे बघून तिने एव्हरी टाइम ती प्रेरित झाली पाहिजे, तर तो कोट काय असेल? तिला ज्या गोष्टीची आवड आहे पण त्या आवडीसाठी तिने हट्ट धरला पाहिजे एवढ्याचसाठी की मला हे करायचं आहे आणि हे मी करणारच. त्याच्यासाठी मला इतरांची मदत होईल नाही होईल ह्याचा विचार न करता ह्या गोष्टीसाठी मला काय काय करता येईल आणि ती गोष्ट तिने आत्मसात करायला हवी हे मला वाटतं. मग ती कोणतीही असेल. आता मी हॉटेल चालू करणं हे माझं स्वप्न होतं आणि त्यासाठी मी अतोनात प्रयत्न पण केले, अजूनही करते आणि मी करत राहणार आणि ते आवडीने करते. असं प्रत्येकाने असलं पाहिजे. आवडीने शेवटपर्यंत आपलं काम करत राहायला पाहिजे. थोडक्यात काय तर तिने समोर तिच्या भिंतीवर असं लिहून ठेवावं की स्वतःवर विश्वास ठेव. अगदीच. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. पण मी ना एक रील पाहिलेलं की कोकणात जाणं पॉसिबल नसेल तर आम्ही मुंबईत कोकण घेऊन आलोय, अस्सल चवीचा कोकण कट्टा. हे रील इतकं व्हायरल झालं. सोशल मीडिया आणि बिझनेस किती आता इम्पॅक्ट करतो बिझनेसवर सोशल मीडिया? खूप गरज आहे, कारण का सोशल मीडिया आता खूप ॲक्टिव्ह आहे आणि खरंच असलंच पाहिजे, कारण त्यामुळे आपण खूप दूरवर लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आज जे ज्या संबंधी तू म्हणालीस ना की आम्ही मुंबईत कोकण घेऊन आलो आहे, हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा बरेचसे लोक ते बघून जेव्हा येतात ना तेव्हा ते अगदी समोरून येऊन मला सांगतात, मॅडम आम्ही तुमचं रील बघून आलो आहोत आणि खरंच खूप छान टेस्ट तुम्ही देताय. अलीकडेच आमच्याकडे एक सेलिब्रिटी येऊन गेल्या, त्या तर म्हणाल्या मी अस्सल मासे प्रेमी आहे, पण तुम्ही जे मला वांग्याचं काप दिलं ना ते खाऊन मला पूर्ण व्हेजच जेवावंसं वाटतंय आणि आज मी व्हेजच जेवणार आहे आणि माझं हे बॅलन्स राहिलं नॉनव्हेज. आणि असेच व्ह्यूज जे आहेत ना ते आम्हाला आमच्या खवय्यांकडून मिळत राहतात. पण मी एक गोष्ट नोटीस केली आहे की अस्सल चवीचा कोकण कट्टा ब्लॉगर्स ॲक्टिव्हिटी नाही करत. आम्ही नाही करत, कारण का आमचे खवय्ये खूप आहेत ना, तेच आम्हाला त्यांचे व्ह्यूज कळवत राहतात. त्यामुळे ब्लॉगर ॲक्टिव्हिटी नाही कधी केलेली. रील छोटे मोठे आम्हीच आमचे करतो, जे काही आम्ही बनवतो आणि जे काही ऑथेंटिक देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ना ते आम्ही सांगत राहतो की आम्ही हे बनवतोय, तुम्ही या खायला. खूप मस्त. म्हणजे इतका कॉन्फिडन्स हवा की जेव्हा तुम्ही एखादं काही छान घेऊन येताय. अगं नुसती साधी पिठी भात केलं ना तरी लोकांना आवडतं ना मग तो पण आमच्याकडे मिळतोच ना. खूप छान. आणि प्रत्येक म्हणजे मी मगाचपासून गप्पा मारते आणि म्हणजे मगाचपासून बोलतायत की मी इतकं मोठं काही केलं नाहीये किंवा मला अजून खूप काही करायचंय. अगदीच तुम्ही करा, पण तुम्ही आमच्यासाठी फार केलंय आणि एका स्त्रीसाठी हे खूप मोठं असतं जेव्हा फॅमिली सपोर्ट असतो आणि मोठा बॅकअप नसतो, एक डिग्री नसते आणि तरीही इतकं स्ट्रॉंगली मुंबईसारख्या शहरात स्वतःचं एक हॉटेल उभं करणं ही खायची गोष्ट नाही आहे. यासाठी खूप हिंमत लागते आणि प्रत्येक उद्योजिकेला वाटतं की आपलं फ्रंट पेजवर एखादा फोटो असावा मॅगझिनच्या आणि ते स्वप्न लवकरच साकार होईल तुमचं. पण त्याआधीच आम्ही मज्जा पिंकवर एक मॅगझिनचं फ्रंट पेज तुमच्यासाठी खास आणलंय. तुम्ही इथे आलात, आम्हाला इतका वेळ दिला त्यासाठी थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला हे आवडेल. खूपच गोड, किती छान, मस्त. कसा वाटलं तुम्हाला? या खूप छान.
म्हणजे त्या आलेल्या तेव्हा त्या बोलल्या की मी इतकं नाही बोलू शकणार, पण हो, आपण छान खरंच. गप्पा मारल्या आणि खरंच बऱ्याच मला असं गोष्टी. वाटत होतं, कारण का असे इंटरव्ह्यू वगैरे मी कधी केलेले नाही आहेत, कारण मी अद्यापपर्यंत माझ्या कामावरच विश्वास ठेवला आहे आणि असं काही करेन आणि असं कोणीतरी माझा इंटरव्ह्यू घेईल असं कधी वाटलं नव्हतं. आणि तू एकदम मला त्याच्यासाठी बोलवलंस ना, खूप टेन्शन आलेलं आणि तुला चेहऱ्यावरून जाणवलं ना माझ्या. पण आता ठीक, खूप बरं वाटलं. थँक्यू. आणि मी जेव्हाही कोकण कट्ट्याला जाते, हा हसरा चेहरा जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत कोकण कट्टाचा दिवसच जात नाही. कारण का खरंच हे एक तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात आणि तुमच्यासोबत काम करणारे फार लकी आहेत की तुम्ही त्यांच्यासोबत ॲज अ मेंटॉर त्यांची काळजी घेताय, त्यांना खूप गोष्टी शिकवताय. असंच राहा. हा 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 हसरा चेहरा अनेक शाखा ओपन होऊ देत या चेहऱ्यासोबत. आणि हीच आमच्या सगळ्यांची प्रार्थना किंवा काय म्हणतात आशीर्वाद किंवा जे काही सगळं. थँक्यू सो मच या पॉडकास्टवर आलात. आणि तू उठ, शिक, काहीतरी कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद. आणि हीच आहे बीइंग वुमनची खरी ओळख. बीइंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. मज्जा पिंक या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.